कोणाला बोलायचं का काही बोलू शकता तुम्ही कधी हे तिळगुळ असलं तर वाटायचं का? बोललोय आज मी बोलत ओके 1 2 3 साहेब बोला. सर काय सांगाल, आज आपण उपोषण सोडायला आलाय. 14 जानेवारी आहे, संक्रांती दिवस आहे. तिळगुळ पण वाटले, आपण ज्यूस पण दिलाय. सगळ्या मागण्या मान्य झाल्यात का? हो, आमच्या श्री महबूब साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 2 दिवसापूर्वी पण चर्चा झाली होती. त्याबद्दल आम्ही आमची जी काही सद्यस्थिती कामकाज करतो त्याबाबत त्यांना कळवलं होतं. त्यांनी त्यात पण अजून काही आपण सुधारणा सांगितल्या त्या पण आपण करून घेतलेली. यापूर्वी देखील काम चालू होतं. अजून यापुढं त्यांच्या मागण्यानुसार वेगवेगळ्या विषयावर व्यवस्थित काम सुरू राहील पालिकेतर्फे. आणि त्यांनी या सगळ्या उपोषणातून जे काही मुद्दे लक्षात आणून दिले. बरेचसे युवक पण इथं आहेत. उद्या मी पर्सनली परत मिटिंग घेऊन सगळ्यांच्यापर्यंत त्यांचं म्हणणं पाठवून थोडं व्यवस्थित कसं काम होईल त्याबद्दल आपण निश्चित त्यांनी उपोषण सोडून आमच्या सकारात्मक कामाचा एक हे दिला. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या अख्ख्या टीमचे मनापासून धन्यवाद. आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्याच्या दिवशी चांगली गोड सुरुवात नव्यानं काम करायला होईल. धन्यवाद. साहेब, जो गुन्हा दाखल झाला शिरूर पोलीस स्टेशन त्याचा नंबर सांगता येईल का? 39 ऑब्लिक 2026 CR नंबर आहे. मेहबूब भाई, तुम्ही समाधानी आहात का? हो, मला जे अपेक्षित होतं नगरपालिका प्रशासनाकडून त्या सर्व मुद्द्याने सरांनी कारवाई करण्याचा, काहींवर नोटीस बजावण्याचा केलेलं आहे. त्यांनी जे आम्हाला अपेक्षित होतं त्याप्रमाणे 90% सरांनी काम केलेलं आहे. 10% सर पुढच्या आठवड्यात मिटिंग घेत आहे. परत उपोषणाची पाळी येणार नाही ना? आम्हाला प्रशासनावरती काय अपेक्षा नाही की प्रशासनाने आम्हाला परत बसावं. आणि याची आम्ही जास्तीत जास्त खबरदारी घेऊ. परत चर्चा करून जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करू. कुठल्याही प्रकारे उपोषणाची साहेब, आता नवीन बॉडी आलेली आहे नगरपालिकेत. आता तरुण सगळे आहेत आणि आता अपेक्षाही वाढल्यात कामाच्या. बरेच कामं इथं पेंडिंग आहेत. उलट आम्हाला ना आता उपोषणाचे पण काही मुद्दे असे असतील की कदाचित लोकशाहीमध्ये दोन्ही हे चाकं आहेत. एका प्रशासनाची राजकीय जी आपली बॉडी आहे ती आणि आम्ही प्रशासकीय बाजू. तिथून यापूर्वी प्रशासकीय कालावधीत कदाचित लोकांच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित 100% पोहोचू शकत नव्हतो. पण आता लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचतात. लोकांचे जे काय म्हणणं आहे ते आता सुरू झालेलं आहे. तर इथून पुढं अजून जास्त चांगल्या प्रकारे कामकाज करायला आम्हाला एकत्रित चांगलं स्कोप भेटेल. कारण ह्या स्टेजवर बसणारे जे उपोषण करते आणि त्याचे साथीदार आहेत त्यांचं हेच मागणं आहे की ते शिरूरमध्ये स्वच्छता असावी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या असाव्यात. ह्याच्या संदर्भातच काम व्हायला पाहिजे. हो, तेच आता इथून पुढं माझ्यापर्यंत म्हणजे मला 25 सहकारी भेटले असं मला वाटतं. नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा बाकीचे इतर सन्माननीय सदस्य असतील, सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. साधारणच्या ज्या मागण्या आहेत त्या याच्यावर कार्यवाही म्हणजे ठोस कार्यक्रम काही ठिकाणी करत होतो, माहिती द्यायची कमी पडत होतो आणि आता पण करतोय. तसंच आता जसं सांगितलं पुढच्या आठवड्यात किंवा इथून पुढं दर आठवड्याला किंवा त्यांचं जसं वेळ भेटेल तसं आम्ही चर्चा करत राहू, कामं करत राहू आणि त्यांना माहिती देत राहू. नदी पाणी सोडलेले टँकचं पाणी यांच्या मळ्यात जातं. आता हे पाणी सुद्धा पित नाही. यांची पिकं सुद्धा ती पांढरी पडायला लागली दूषित पाण्यामुळे सगळं. आपलं एक महिन्याभरात काम पूर्ण होईल. आमचं माझं वैयक्तिक त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो वेळ लागतो. बाकी काय नाही. त्याला अशी पण 6 महिन्याची किमान मुदत असते रिपेअरिंग. तरी आपण त्याला 4 महिन्यात पूर्ण करण्याबद्दल प्रयत्न करतो. रेग्युलर ज्यांचं ॲव्हरेज टाईम आहे त्यापेक्षा पण आपण कमी वेळेत प्रयत्न करून पूर्ण करतो. कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न घरकुलाचा प्रश्न 100% मार्गी लागतो. नाही तो पत्रकाल त्याने केलं होतं ना कुठले नाही अजिबात तुम्हाला